मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज बनवूया आपण कोबी मंचुरियन। त्यासाठी लागणारे आपण साहित्य बघूया। हे कोबी घेतली आपण आणि हे तांदळाचं पीठ आहे 1 वाटी, अर्धा वाटी मैदा, हळद आहे, शेजवान सॉस आहे आणि सोया सॉस, आलं लसूण याची पेस्ट करून घेणार आहे, लाल मिरची पावडर आहे आणि हिरवी मिरची आणि मीठ आणि कांद्याची पात। पहिले आपण मीठ टाकूया। मीठ चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण हे जरा असं त्याला पाणी सुटू द्यायचं, 5 मिनिटं असं ठेवायचं। आणि त्याच्यात आपण हळद टाकूया 1 चमचा, लाल मिरची पावडर आहे ती टाकूया। ही बेडगी मिरची काही तिखट नाही, त्याचा रंगच जास्त आहे। आणि हा शेजवान सॉस आहे 2 चमचे, तो टाकूया। आणि सोया सॉस आहे, तुम्ही मीठ सोया सॉसमध्ये मीठ असतं म्हणून मीठ अगोदर जे आपण मीठ टाकलं ते बेताचंच टाकायचं, नंतर आपण चव घेऊन टाकू शकतो। आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊया छानपैकी आणि आता आपण त्याला 5 मिनिटं ठेवूया। आता आपण याच्यात कांद्याची पात टाकूया आणि हिरवी मिरची, लसूण, आलं आपण त्याचा ठेचा केला वाटून घेतलं ते टाकूया। आणि हे आहे तांदळाचं पीठ 1 वाटी आणि अर्धी वाटी मैदा। आपण हे मिक्स करून घेऊया। पाणी लागलं तरच टाकूया, कारण की कोबीला पाणी सुटणार, त्यामुळे जसं आवश्यकता असेल तसं आपण पाणी टाकूया। तेल तापत ठेवलं आहे आणि आपण हे असं आपण असं टाकता येईल आपल्याला, असं भज्याला जसं भिजवतो तसं आपण हे झालं आहे कोबी मंचुरियन। आता आपण ते तळायला घेऊया, म्हणजे भज्याला जसं जास्त घट्ट छान बघा कुरकुरीत होतात। आणि आता आपण परतून घेऊया दुसऱ्या साईडने होडीवर। त्याच्या आपण काही फूड कलर वगैरे काही वापरला नाही, लाल मिरचीच पावडर वापरली। एकदम टेस्टी कुरकुरीत कोबी मंचुरियन तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्यासाठी करण्यासाठी हा एकदम चांगला आहे। आपण मैदा एकदम कमी वापरला आहे, तांदळाचं पीठ वापरलं आहे जास्त, त्यामुळे हे पौष्टिक सारखेच होतात। आपण प्लेटमध्ये गाळूया। काढले आपण याच्यातनं, त्याच्या काढतानाच बघा किती कुरकुरीत आवाज येतो, खूप कुरकुरीत झाले। मग आपण याच्यातनं काढले त्याच्यातनं किती कुरकुरीत असा आवाज येतोय बघा। हे टेस्टी पण झाले, तुम्ही नक्की करा। कोबी मंचुरियन आपले रेडी आहे, पण तुम्ही प्लेटमध्ये काढले, तुम्ही नक्की करून बघा। आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला, कमेंट करायला विसरू नका।